महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ अर्थात महानंद डेअरी गुजरातमधून चालवली जाणार आहे। महानंदच्या संचालक मंडळानं एनडीडीबीच्या व्यवस्थापनाला हा प्रकल्प चालवण्यास देण्याचा निर्णय घेतलाय। तर महानंद डेअरीचं संचालन हे गुजरातमधून होणार आहे। नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड महानंद चालवणार आहे, त्यामुळे गुजरातच्या आणंदमध्ये एनडीडीबीचं मुख्यालय असेल। पाहूया या संदर्भातील हा विशेष रिपोर्ट। आधी महाराष्ट्राचे प्रकल्प पळवले, आता महानंद डेअरीवर गुजरातचा डोळा। महानंद डेअरी गुजरातमधून चालवलं जाणार। महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातमध्ये पळवल्याचा आरोप होत असतानाच आता महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ अर्थात महानंद ही गुजरातमधून चालवलं जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे। महानंदचं व्यवस्थापन नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड म्हणजेच एनडीडीबी कडे दिलं जाणार आहे। महानंदनं तसा प्रस्ताव राज्य सरकारला दिलाय। नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड यांना विनंती केली, मग त्यांनी सर्वेक्षण केलं, त्याचा अभ्यास केला आणि मग त्यांनी इच्छा व्यक्त केली की आम्ही चालवतो, पण त्यांनी कामगारांची संख्या कमी करा म्हणून सांगितलं। आता एनडीडीबी चालवणार म्हणजे काही एनडीडीबीच्या ताब्यात देणार नाही आपण। काँग्रेसनं या निर्णयाचा विरोध केलाय। मंत्रालय ही गुजरातमधूनच चालवा असा टोला काँग्रेसनं लगावला। किसान सभा ही या प्रकरणी आक्रमक झाली आहे। शेतकरी संघटनेनं तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय। किसान सभेच्या वतीनं मी या निर्णयाचा तीव्र शब्दामध्ये धिक्कार करतो। राज्य सरकारने सहकाराला चालना द्यावी आणि महानंदासारखा ब्रँड हा राज्याच्याच वतीनं कसा डेव्हलप होईल याच्यासाठी प्रयत्न करावेत। हा ब्रँड आणि ही संबंध यंत्रणा केंद्र सरकारच्या माध्यमातून गुजरात राज्याला बहाल करण्याच्या धोरणाचा पुनर्विचार करावा। महानंद एनडीडीबी कडे गेल्यास राज्य सरकारकडून दिला जाणारा 300 कोटींचा निधीही त्याच संस्थेला मिळणार आहे। महानंद गुजरातमधून चालवला गेल्यास त्याचा महाराष्ट्रातील दुग्ध विकास धोरणाला मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही। चंद्रशेखर भांगे, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।